जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल ना, तर तो आहे त्याचा अहंकार. मित्रांनो, ज्या माणसाकडे अहंकार असतो ना, त्या माणसात अहंकार असतो, तो माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. कारण त्याला त्याचा अहंकारच त्याला पुढे पुढे योग्य प्रकारे, योग्य रीतीने विचार करूच देत नाही. कारण मीच खरा, मीच खरी, हे अहंकारच त्याला हे त्याच्या मनामध्ये बिंबवतं. आणि असा व्यक्ती मित्रांनो कधीच चांगल्या प्रकारे प्रगती करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, वंचितमध्ये असे अनेक दिग्गज आहेत, असे अनेक धुरंधर आहेत मित्रांनो, की ते जर त्यांना योग्य दिशा आणि योग्य रणनीतीने त्यांनी जर काम केलं, तर ते खूप पुढे जाऊ शकतात आणि त्यांच्यामुळे वंचितही खूप पुढे जाऊ शकते. पण अहंकारामुळे अशा लोकांना पुढे जायला जमत नाहीये मित्रांनो. मित्रांनो, वंचितमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा बाळासाहेबांची रॅली, बाळासाहेबांच्या सभा, वा- वंचितसाठी स्थानिक पातळीवर काम करताना अनेक अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळायची. आणि त्यामुळे अशा अनेक धुरंधर नोटीस पडलेले आहेत, की ती जर त्यांना योग्य संधी भेटली तर ते खूप पुढे जाऊ शकतात. पण अहंकार, आम्हीच खरे, आम्हाला कोण ज्ञान द्यायचं नाही, आम्हीच ज्ञानच घेऊन जन्माला आलेलो आहोत. दुसरा म्हणजे चुकीचा आम्हीच खरे. मित्रांनो, असाच एक माझा मित्र आहे, की तो त्याची शैली, त्याची भाषण देण्याची कला बघून मी पण अवाक होतो, की हा टॅलेंट आहे, की ह्याला संधी फक्त वंचितच नाही तर इतरही पार्टीतून जर भेटली तर तो खूप पुढे जाऊ शकतो. पण सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो, की त्याला एकदा मी असं चहा पिता-पिता चर्चा केली, की "भाई तू आर-एस-एस नेहमी तू आर-एस-एस विरोधात बोलतोस. बी-जे-पीचं हे चुकीचं सांगतोस. हे ते आहे. ठीक आहे, मान्य आहे बाबा, की आपल्याला लढायचं आहे ह्यांच्यासोबत वगैरे काय, हे ठीक आहे, लढाई लढायची. मी त्याला एक प्रश्न केला, की "तू नेहमी आर-एस-एस बद्दल बोलतोस. मला एक सांग, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, की आर-एस-एस याची स्थापना कधी, कोणी आणि का केली?" प्रश्न बघा मित्रांनो, की आर-एस-एसची स्थापना कधी, कोणी आणि का केली? हेतू काय होता? तर मला त्या मित्रांनो त्याच्याकडून उत्तर अपेक्षित नव्हतं. त्याने उत्तर काय दिलं, की आर-एस-एसची स्थापना मोहन भागवतने केली. आता हे उत्तर ऐकून मी झालो परेशान. मी पडलो चिंतेत, की मी ही ते टॅलेंट आहे, बोलण्याची लकब आहे, शैली आहे, परंतु त्याचं उत्तर ऐकून मी भांबावलो, की आर-एस-एसची स्थापना मोहन भागवतने केली. आता मला एक सांगा मित्रांनो, हा प्रश्न का उपस्थित करतोय, की तुम्ही ज्या आर-एस-एस विरोधात लढत आहात, आर-एस-एस विरोधात तुम्ही मोर्चे काढता, त्या आर-एस-एस बद्दल तुम्हाला किती माहिती आहे जरा ते तर कळू द्या म्हणून त्याला प्रश्न विचारला मी. तर बघा उत्तर काय भेटतंय, की आर-एस-एसची स्थापना मोहन भागवतने केली हे उत्तर आणि तुम्ही लढताय, तुम्ही काय करत आहात तुम्ही जरा विचार करा रे माझ्या मित्रांनो. की जेव्हा बघेल तेव्हा तुम्ही आर-एस-एस, बी-जे-पी, आर-एस-एस. अरे पण तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्हाला किती बातमी, त्यांची रणनीती काय आहे, ते कसं काम करतात, तुम्ही त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, जरा तुम्हाला आहे आयडिया काही? मग असं काही सांगायला गेलो, की तू का दीड शहाणा, तू कोण आम्हाला सांगणार? अरे आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते, तो आणि हे आणि त्या हे चालतं. हे कोण बोलतं? हे अहंकार बोलतो मित्रांनो. हे हे जर बाजूला केलं तर नॉलेज जिथून भेटतं ना, ज्ञान जिथून भेटत असतं ना, तर ते माणूस, शहाणा माणूस स्वीकारतो, की अरे काय हा काहीतरी बोलतोय, काहीतरी सांगतोय, त्याला ऐकून घे. त्याचा तपशील घ्या, की हा बोलतोय ते बरोबर आहे की खोटं आहे. कोणीही असो. पण उत्तर बघा त्याचं काय आलं, की आर-एस-एसची स्थापना मोहन भागवतने केली. आता डोक्याला हात लावण्याची पाळी आहे, की आणि तुम्ही लढताय कोणासोबत? आर-एस-एस सोबत.
तुम्हाला माहीतच नाही आर-एस-एसची स्थापना कधी केली, कोणी केली, त्याचा उद्देश काय होता, त्याचा इतिहास काय, बॅकग्राऊंड काय आहे. तुम्हाला मी 90% सांगतो, 90% बहुजन समाजाला आर-एस-एस बद्दल माहितीच नाही. हे जे मी आता याचे सांगितलं ना किस्सा, हा एक नव्हे असे हजारो आणि लाखो आहेत. तुम्हाला बी-जे-पीचा विरोध करताना, आर-एस-एसचा विरोध करताना तुम्हाला हजारो तुम्हाला वंचितचे कार्यकर्ते भेटतील, इतरही काय भेटतील. पण ह्यांना असा मूळ प्रश्न विचारा. बघा त्यांची उत्तर काय असतात. सांगायचा मुद्दा काय आहे, की तुम्ही लढताय कोणाविरुद्ध? तुम्हाला त्याची माहितीच नाहीये, तर तुम्ही लढताय का? आणि कशासाठी? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपण ब्राह्मणवादाचा विरोध करत करत कुठे जात आहोत, आपण काय करत आहोत, इतर समाजामध्ये आपण काय मेसेज देत आहोत, आपली काय प्रतिभा निर्माण होत आहे, हे लक्षात घ्या. आणि ह्यातून मुख्य म्हणजे बाबासाहेबांचा समाज म्हणून आपल्याला एक मान प्रतिष्ठा आहे, पण ते बाबासाहेबांची प्रतिष्ठा आपण घालवत आहोत असे वागून. म्हणून बाबासाहेबच होते. बाबासाहेब सखोल विचार करत होते मित्रांनो. त्यांनी एकच दिशा पकडली नव्हती. एकच दिशा घेऊन चालायचं नाही. ते सर्व बाबींचा, सर्व चारही कोपऱ्यांचा, चारही दिशांचा ते अभ्यास करायचे, की ही दिशा कशी आहे, ही दिशा कशी आहे. सर्व दिशांचा अभ्यास करून ते निर्णय घ्यायचे. मित्रांनो, आपल्याकडे आपले जे महापुरुष झाले त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. पण नाही, आम्हाला आम्हाला फक्त काय आहे, की आम्हाला विरोध करायचा. आम्हाला तुम्ही शिकवणारे कोण? आणि म्हणून ह्या वृत्तीमुळे मी वंचितमधून बाहेर पडलो. नाही, शक्यच नाही. काय मित्रांनो, की चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात, काहीतरी शिकायला भेटतं ना, ही प्रवृत्ती असली पाहिजे. नाही, आम्हाला तू कोण दीड शहाणा आम्हाला शिकवणार? जमत नाही आपल्याला. आणि ही गत जी आहे ना, ह्याच्यामुळे आपण मागे आहोत. तर बघा, हा किस्सा जो सांगितला, थोडक्यात सांगितला मित्रांनो. परत कधी मी तुम्हाला हा मजेदार किस्सा आहे मित्रांनो, पण हे जरा थोडक्यात सांगितलं तुम्हाला. याचा परत कधी विवरण चांगलं देईन, की आर-एस-एस बद्दल जेव्हा अजून एक व्हिडिओ किंवा कधी बनवीन ना, तुम्हाला हा मजेदार किस्सा आहे. हसाल तुम्ही. हे कसे नमुने आपल्या वंचितमध्ये पडलेले आहेत, भरलेले आहेत. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.